अक्षय्य तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जात असल्यामुळे पुणे शहरातील सराफा बाजारात सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते। तर सोन्या चांदीच्या किमती वाढलेल्या असल्या तरी नागरिकांचा उत्साह मात्र कमी झाला नाहीये। आज अक्षय तृतीय 3.5 मुहूर्तांपैकी एक या शुभ मुहूर्तावर लोक सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानतात आणि त्यासाठी लोक सकाळपासूनच सोन्याच्या दुकानांमध्ये सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी येत आहेत। आता मी एका सोन्याच्या दुकानामध्ये आहे आणि इथं जर आपण बघितलं तर वेगवेगळे सुंदर असे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी लोक इथं आलेली आहेत। त्यातच सोनं आणि चांदीच्या भावात वाढ देखील झालेली आहे। या शुभ मुहूर्तावर सोनं चांदी का खरेदी करतात आणि आजचे भाव काय आहेत हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत फतेचंद रांकाजी आहेत। आज काही असो, किती भाव असो, आतापर्यंत आपण मागचे सगळे सण पाहिलेत, किती भाव असो, आपल्या बजेटप्रमाणे सोन्याचे दागिने खरेदी करायला, चांदीचेही खरेदी करायला लोक येतात। आता बघा सकाळपासूनच लोक यायला सुरुवात झाली आहे आणि दिवसभरात संपूर्ण मोठी गर्दी असणार आहे। उलाढाल फार मोठी होते आणि एक लक्षात ठेवा, सोने आणि चांदीला एक भावनात्मक सेंटिमेंटल ज्याला म्हणतो हे महत्त्व आहे, हे त्याला रिलिजियस महत्त्व आहे आणि म्हणून भारतात ह्या सोने आणि चांदीला म्हणजे गिराईक कधी मागे टाकणार नाही, ते खरेदी करतात। पण आज काहीशे भाव पुन्हा एकदा वाढलेले दिसत आहेत। मामूली भाव वाढणे याला भाव वाढणे नाही म्हणणार, कारण सप्लाय व्हायला पाहिजे, सुट्ट्या येतात, सप्लाय नाही। आणि आता सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे कालच आम्ही जे वाचलं आहे की आता 15 बँकांना, राष्ट्रीयकृत बँकांना सोनं आयात करायची परवानगी दिली आहे। त्यामुळे आता सोनं मुबलक प्रमाणात आयात होईल, म्हणजे जी आज जी भावाची चढ उतार किंवा सप्लायमध्ये जो फरक पडलेला आहे तो सुरळीत होईल आणि भाव सुरळीत होतील। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।